साधनांपासून वंचित ठेवलं, सोर्सेस रिसोर्सेस पासून वंचित ठेवलं. ज्या दिवशी सोर्सेस रिसोर्सेस साधनं तुमच्या हातात आली आणि संधी आली, त्या संधीचं सोनं अशी पोरं करतात. आणि ते सैराटने दाखवून दिलं, खांडेने दाखवून दिलं, ही सगळी मुलं खूप जोमानं काम करतात. प्रणव आलाय आमचा खूप लाडका विद्यार्थी, ज्याची काल फिल्म बनली. काल तुम्ही ती फिल्म बघितली, त्या फिल्म मधला हिरो आमचा प्रणव जाधव. काल त्यांनी फ्रीज बघितली सगळे. तर प्रणव हा ॲनिमेटर आहे, VFX आर्टिस्ट आहे आणि एडिटर आहे. त्याच्यानंतर तो खूप चांगला कंटेंट रायटर आहे आणि बरंच काय. आणि पुन्हा ह्या सगळ्या आमच्या परिवारातला, आमचा सगळ्या विद्यार्थी नाही म्हणत आम्ही त्याला, आमच्या घरचा सगळा एकूण परिवारातला भाग म्हणतो. तर तन्मयी, ही सगळी मंडळी एकदम टेक्निकली स्ट्रॉंग आणि उद्याच्या काळातले जी हिरो. तर ही सगळी मंडळी या प्रोसेसमधनं. काल त्यांनी फ्रीज पाहिला, आता उगीर पाहिला आणि नेमकं लेट आला. आणि जाधव साहेब पण या ठिकाणी आले. जाधव साहेब म्हणजे आमचे पितृतुल्य मार्गदर्शक आहेत सगळ्या बाबतीत. तर आपण आता डोळे साहेबांची वाट बघत होतो, ते आले. आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. टेबल डोळे साहेब सुरू करू का? तुमच्यासाठी थांबलो. जाधव साहेब आले ना. विलनचं कॅरेक्टर केलं नाही, विलनचं कॅरेक्टर केलं नाही. ते सोपं तिथं सांगितलं की लगेच होतं, लय सोपं. त्याला काय तुमच्याकडे इंटरनेट पाहिजे. तोच आहे ना ते मोठं आपल्याला तो वेगळा. अभी यहाँ पर अंतिम सत्र शुरू है. थोड़ी देर में ये 3 दिवसीय शिविर समाप्त होने वाला है. अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड बौद्ध समाज विकास संघाचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत करतो. अजून काही मान्यवर येतात, ते येतील कसे बसतील. आणि आपण आता आपल्या समारोपाच्या कार्यक्रमाकडे या नाही पुढे जातो. या सिद्धार्थ पोवाळ आमचे मित्र बंधू या ठिकाणी आले. ते मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांचा वेळ न दवडतो. मागच्या 3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी संविधानिक मूल्यांवरचं चित्रपट प्रशिक्षण शिबिर कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली. पेन पाहिजे. या कार्यशाळेमध्ये आपण सिनेमा आणि त्याची प्रोसेस तर बघितली, शिकली, पण त्या सिनेमा बरोबर सगळे व्हिडिओज व्हॉट्सअपला पाठवले तुमच्या. सिनेमा बरोबरच आपण काही संविधानिक मूल्यांवरती भाष्य केलं. हक्क, अधिकार, कर्तव्य याच्यावर बोलू. आणि एकूणच या देशातली जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, सांस्कृतिक राजकारण, शैक्षणिक राजकारण, सामाजिक राजकारण या सगळ्यांविषयी काही ना काही आपल्यामध्ये एक चर्चा. या सगळ्या माध्यमातून आपण या 3 दिवसांमध्ये हा सगळा प्रवास करत आज काही संकल्प बनले आणि त्या संकल्पामध्ये पण आपण काही संविधानिक मूल्यांचा जागा घेतला. हे सगळं तुमच्या माझ्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी किती प्रेरणादायी ठरणार आहे आणि ते कसं वर्क होणार आहे हे तुमच्या माझ्या पुढच्या सगळ्या निर्णयावरती आणि आपण काय काम करतो त्याच्यावरती निर्भर आहे किंवा डिपेंड. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण 1-1 मिनिटात येऊन फक्त या 3 दिवसात तुम्हाला काय वाटलं, तुमच्यात काय बदल झाला आणि तुम्हाला हे वर्कशॉप कसं वाटलं याच्या संदर्भातला अगदी 1-1 मिनिटाचा फीडबॅक या ठिकाणी द्या, जेणेकरून ज्यांनाही सगळ्यांना कळेल की नेमकं या प्रवासामध्ये तुम्हाला यातनं काय नेमकं मिळालं. तर 1-1 मिनिटात जरी आपण सगळ्यांना यात येईल पटपट जय भीम. पुन्हा एकदा सर्व इथे सर्व मान्यवरांना माझा जय भीम.
लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकली तर देश जिंकेल. खरोखर अगदी हे वाक्य साधेचं आहे. आणि सरांच्या आता ह्या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मी एवढं शिकले की मीही एक एकांकिका प्रयोग करते आणि मलाही काही टेक्निकल म्हणजे जसं साऊंड सिस्टम किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बॅकग्राऊंडच्या ते सरांच्या प्रशिक्षणामार्फत मला समजलंय. बरंच काही समजलंय. आणखी मी काही सरांना भेटून किंवा पर्सनली समजा माझी काही डाऊट्स असतील काय असेल ते मी सरांना नक्की विचारेन आणि सरही मला नक्कीच त्याचं समाधान देतील. आणि सगळ्यांना खूप छान म्हणजे सगळ्यांशी आपला परिचय आलेला आहे, सगळ्यांची ओळख चांगली झालेली आहे. आणि या प्रशिक्षणामार्फत आपण खरंच एक आपल्याला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. तर सर्वजण त्याचं सोनच करतील असं मला वाटतंय. आणि मीही त्यात प्रयत्न करेन. आणखी माझ्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू इच्छिते मी. आणि त्याचसाठी मी इथे आलेली आहे. मी इथे एक प्रयोग केलेला होता याच विहारात आणि त्याच विहारात सर आलेले आणि त्याच दिवशी आमची ओळख झाली. आणि मी ठरवलं की मला हे प्रशिक्षण घ्यायचं आहे. आणि माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी मला इथे पाठवलं 3 दिवस. आता सध्या माझ्या मुलांच्या एक्झाम पण आहेत तरीही मला त्यांनी सपोर्ट केला. जा म्हणाले तुझी इच्छा आहे तर तू शिक थोडंसं. आणि विद्यार्थी हा कायम विद्यार्थी असलाच पाहिजे. माणूस हा कायम विद्यार्थी असला पाहिजे हे आता आपण या प्रशिक्षणामधून शिकलेलो आहोत. बरेच जण खूप छान छान म्हणजे क्रिएटिव्ह आहेत सगळी लोक. आणि त्याच्यामध्ये राहून एवढ्या 3 दिवसात मला खूप छान चांगला अनुभव आलेला आहे. सरांनी खूप छान पद्धतीने सगळ्या पद्धती जेवढ्या आहेत फिल्म मेकिंगला लागतात तेवढ्या सगळ्या पद्धती एकदम विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत आणि पूर्णपणे समजलेल्या आहेत. सरांचे खूप खूप धन्यवाद मी मानते. आणि खरंच सर मला आणखीन तुमची गरज आहे. मी आणखीन तुम्हाला कधीतरी कॉल करून किंवा मला खूप गायडन्स हवा आहे तुमच्याकडून. तर मी सरांचं खूप खूप धन्यवाद. मॅडमचं पण आणि संतोषाचं पण खूप धन्यवाद करते. कारण तिघीही खूप फोटोग्राफ वगैरे करून म्हणजे कंटिन्यू उभी आहे. सगळ्यांना खूप हेल्प करते. चहा वगैरे जे काही आहे ते खूप छान पद्धतीने तिने हँडल केलेलं आहे. आणि मी सगळ्यांचं धन्यवाद करते. जय भीम. मला असं वाटतं की कोणाचं नाव घेण्यापेक्षा हॅलो हॅलो. तर सगळ्यांना वंदन. आदरणीयांना वंदन. आणि मी असा विद्यार्थी इथला की जो इथं विद्यार्थी म्हणून आलाच नव्हता. मी फक्त इथलं उद्घाटनाचा कार्यक्रम या संघाचा सदस्य आहे मी. तेव्हा भाऊसाहेबांबरोबर मी तो उद्घाटनाचा कार्यक्रम करायला आलो. नंतर भाऊसाहेबांना आम्ही बाहेर बसलो. नंतर म्हटलं मी जरा आतमध्ये जाऊन बसतो. जे आतमध्ये आलो सलग 3 दिवस मी इथंच थांबलो. विद्यार्थी बांधव हे महत्त्व मला सांगायचं होतं की म्हणजे 1984 ते 88च्या काळात मी नाटकं वगैरे कविता वगैरे नेहमीच करतो. मी धम्मप्रवचन पण देतो. सरांनी सांगितलं की तुमचं युट्यूब चॅनल आहे का. तर धम्मवरचं युट्यूब चॅनलला माझं 1.5 वर्षात 500 सबस्क्राईब झाले नाही. पण माझ्याकडे माझ्या स्वतःचे 1200 ते 1500 रेकॉर्डेड प्रवचनं आहेत आणि माझ्या स्वतःच्या जवळ 1,500 कविता रेकॉर्डेड आहेत. पण कुठेही आपण टाकू शकत नाही कारण आपल्याला तो बेस नाही. पण सरांनी आज जी संकल्पना सांगितली की आपण 3,500 नाही तर 10,000 पर्यंत एकत्र जाऊ आणि प्रत्येकाचा व्हिडिओ प्रत्येक लाईक करेल, त्याला युटिलाइज करेल आणि त्याला मॉनिटराइज करेल. म्हणजे एकमेकांसाठी करून अवघे धरून सुकवतो याचं स्मूर्तिमंत उदाहरण मला आज मिळालेलं आहे. तुम्हाला युट्यूबवरती जर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला कळेल की काही लोक असे आहेत की 50 मोबाईल लावलेले, 100 मोबाईल लावलेले ते तुमच्याकडून पैसे घेऊन मॉनिटराइज करण्याचं काम करतात. आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला चळवळ करून आपण आर्थिकरित्या स्वावलंबन करायचं आहे याचा धडा, मूर्तिमंत धडा संतोष सरांनी दिलेला आहे. म्हणून मी पहिल्यांदा धावत पळत आलो कारण मी विद्यार्थी नव्हतो. पण अर्ध्या तासात माझं परिवर्तन करून मला विद्यार्थी केलं. सरांना काहींना ह्या माझ्या लेखीला सगळ्यांना धन्यवाद आणि भाऊसाहेबांना पण धन्यवाद. त्यांनी त्याला कार्यक्रम ठेवला. दादू साहेबांचे धन्यवाद. मोबद्दल थँक्यू.
सरांची ओळख झालेली आहे. गोष्ट अशी की बाकीचं जे बोलत आहे ते सगळ्यांचं सर्व सारखं राहणार आहे. गौतम बुद्ध यांना भारताव्यतिरिक्त इतर लोक लाईट ऑफ एशिया वगैरे म्हणतात. तर तसं लाईट ऑफ एशिया हे सुद्धा त्यांचं अवमूल्यन केल्यासारखं आहे. Actually, अशी एकुलती एक व्यक्ती होऊन गेली आयुष्यात की ज्याच्या एकुलत्या एका व्यक्तीने जो काही संदेश दिला त्यानंतर 300 वर्ष सामसूम 300 वर्ष शांतता. कोणीच काही त्यांचे फक्त बौद्ध भिक्खू फिरत होते वगैरे आणि नंतर कुठे सम्राटाने हे केलं वगैरे आणि पुन्हा संपूर्ण भारत हा बौद्धमय झालेला होता. नंतर पुढे काय काय बाकीचं जाऊ द्या आपल्याला एका मिनिटात द्यायचं. सरांनी गौतम बुद्धांचा सम्यक विचार संपूर्ण 3 दिवसामध्ये आपल्याला मांडलेला आहे. सम्यक म्हणजे कसं, आता त्यांनी साधं जेवणाचं जे सांगितलं तुम्ही बिलीव्ह नाही करणार सर. मी ज्या ठिकाणी काम केलेलं आहे ऑइल अँड गॅसमध्ये अबुधाबीला, तिथं जेवणाचं तुम्ही बिलीव्ह नाही करणार की संध्याकाळी आम्ही अगदी ते सगळं जेवण माशांना द्यायचं आणि डब्याला जर असतं तर आम्ही ते केक वगैरे जे तुम्हाला चांगल्या भारीतल्या भारी पॅस्ट्रीमध्ये देतात ना ते सुद्धा माशांना पहिल्यांदा टाकून देतो. इतकं ते म्हणजे चांगलं जेवण. पण सगळं जेवण परदेशात सुद्धा सगळे लाईनीने वर्कर पासून आमचा बॉस पर्यंत लाईनीने घेतात. मला तो खूप शॉक आला तुम्ही जे बोलले तर. मग हे लोक कशाला अशा मोठ्या वैचारिक गोष्टी करतात. ते तर टेक्निकल गोष्ट होती. टेक्निकल गोष्टीमध्ये लोक सगळ्यांना सर्व सम्यक हा विचार देतात आणि इथं तुम्ही सम्यक विचारावर बोलणारे लोक जेवणाच्या 3 लेवल ठेवतात. म्हणजे ह्याच्यात सगळं काही आहे. वैचारिकदृष्ट्या त्यांना ते 3 दिवसामध्ये जे मांडलं ते खूप आवश्यक होतं आणि ते खूप समराईज करून गेलं. ते आपल्याला महिनाभर देऊ शकतील असं काही आहे त्यांच्याकडे. आणि पहिल्या दिवशी मला असं वाटून गेलं जसं समर्थ खाते वगैरे वयस्कर व्यक्ती आहे ना, अशी खूप मोठी व्यक्ती आहे वयस्कर असेल आणि आपल्याला चला चांगलं आहे असं बघितलं म्हणजे ह्या व्यक्तीने नागराज मंडळींपासून एवढं म्हणजे वयाच्या कमी म्हणजे यांना खूप ऑपॉर्च्युनिटी लवकर मिळाली वगैरे त्या क्षेत्रात आले. पण त्या संधीचं सोनं करून आज आम्हाला दिलेल्या संधीचं आम्ही सोनं करावं या अपेक्षेने आम्ही आलो आणि नक्कीच त्याचं करतो. धन्यवाद. आणि 2 शब्द मात्र काव्यसंग्रह त्या 2 व्यक्तींना देतो मी थोडं. चला जा पटापट जावं, लवकर वेळ कमी घ्या. लवकर ज्याला बोलायचं त्याला बोलते. सगळे नाही बोलत. त्यांना बाईट घ्यायची ते करतील नंतर. So bites for you, Praversha. Okay, 1, 2, 3, start. Well, first of all, इथे आल्याबरोबर मला पहिले तर या विहारच्या संघर्षाबद्दल माहीत झालं आणि संघर्ष खूप मोठा होता. इंट्रिकेट सगळे आंदोलन मला माहीत झाले, त्याबद्दल धन्यवाद. इतकं ब्युटिफुल प्रिमायसेस आहे तुमचं, एक वेल मेंटेन्ड आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं कौतुक. आणि इथे तुम्ही सगळे लांबून आलात, सगळ्यांशी ओळख झाली, त्याबद्दल आय एम सो हॅपी की समाजातल्या वेगवेगळ्या भागातले पुण्यातल्या लोकांची माझी ओळख झाली, वेगवेगळे टेक्निशियन, वेगवेगळे क्रिएटिव्ह लोकांची आणि वेगवेगळे एज ग्रुप मेन म्हणजे. तर त्याबद्दल आणि आज तर मॅडमचं प्रमोशन पण झालं आहे. आपल्याला एक मॅम AI झाले त्याबद्दल आपल्याला अभिमानाचं आहे. आणि स्त्री मेन म्हणजे स्त्री कालचा विषय होता आणि आज स्त्रीचं प्रमोशन झालं तर ते अजून अभिमानास्पद गोष्ट. वेल थँक्यू सो मच. 3 दिवसात मी काय शिकले, बॅक टू द पॉईंट. 3 दिवसामध्ये मी pre-production, production, post-production, how to manage that entire project in terms of everything, budget, character, location, sub-location, main location, everything. So हे एवढं टेक्निकॅलिटी जी आहे फिल्म मेकिंगमधली ही कधीच ऐकली नव्हती, माहीत नव्हती. मेन जे शिकले ते म्हणजे सरांचे अनुभव. ओके, these are all terms theory, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांचे जे रिअल लाईफ अनुभव, रिअल स्टेज, रिअल सीन, लोकेशन अनुभव जे शिकले ते फार महत्त्वाचं आहे. मी खास करून त्यासाठीच इथे आले होते सर, कारण की तुम्हाला आजकाल AI सगळं देतं, सगळं ऑनलाईन. कोविडमध्ये किंवा आजच्या लाईफमध्ये मी ऑनलाईन सगळं काही बघत असते. एव्हरी डे आय
you all scroll, we see, we learn from them. But what is important, की कोणीतरी असा व्यक्ती ज्याच्या स्वतःचे लाईफ एक्सपिरियन्सेस आपल्यासोबत शेअर करेल, दॅट इज रिअली रिअली इम्पॉर्टंट अँड दॅट इज व्हॉट इज प्रॅक्टिकल लर्निंग फॉर मी. आणि म्हणून मी इथे आले. आणि रिअली म्हणजे जे काल सांगितलं होतं की स्त्री या विषयावरती मला एक स्क्रिप्ट बनवायची आहे, माझ्या डोक्यामध्ये 40-50 स्क्रिप्ट होत्या, पण एकही पानावर आली नाही. बट आज संघर्षाची छोटी मूवी किंवा काल तुमची फ्रीज मूवी बघितली, इट्स लाईक इट्स जस्ट अ थॉट, इट्स जस्ट अ थॉट. आणि तुम्हाला तो किती लांब किंवा किती छोटा बनवायचा आहे ते तुमच्यावर असतं. तर ॲक्टर ॲक्ट्रेसेस नव्हतं, व्हेरी लिमिटेड डायलॉग, बट इट हॅड come out really good, very sweet and very clear. So yes, I am also thinking to do something like that. And thank you so much for organizing this beautiful workshop, and I'm really happy here. Thank you.